आज नगर प्रदक्षिणेचा सर्वोच्च दिवस आणि एक जी उत्कंठाने सगळेजण गेली 15 दिवस चालतायत त्या उत्कंठा पूर्ण होण्याचा हाचा दिवस आहे. आणि महाराज ज्या अक्कलकोट नगरीमध्ये 21-22 वर्ष राहिले त्या नगरीतली सगळी ठिकाणं या नगर प्रदक्षिणेमध्ये बऱ्यापैकी येतात आणि त्या सर्व ठिकाणांना भेटी देत आपल्या परंपरेतल्या सिद्ध पादुका गुरूंना ज्या मिळाल्या त्या घेऊन आपण ही नगर प्रदक्षिणा पूर्ण करत असतो. आणि स्वामी समर्थ संप्रदायामध्ये अशी नगर प्रदक्षिणा कोणी करत नाही. सद्गुरूंची आता आणि 2 वर्षांनी सद्गुरूंची 3 तप पूर्ण होते. ती परंपरा रावसाहेब आता पुढे चालवतायत. आणि महाराजांची सगळी ठिकाणं म्हणजे पाचवी बागा, खंडोबा मंदिर वगैरे जेवढी मंदिरं आहेत ती सगळी पाहून महाराजांच्या चरित्रातली जी जी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या स्मरणामध्ये त्या सगळ्या कथा आल्या पाहिजेत आणि ते चलचित्र उभं राहिलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने महाराजांचं चरित्र वाचल्याचं आपल्याला समाधान भेटेल. समुद्र भरला आहे, घेवल तेवढं घ्यावं आणि शेत पिकवून खावं असं महाराज सांगायचे. महाराजांचं चरित्र हे समुद्र आहे, आपण त्यात काहीच घेऊ शकत नाही. ओंधळी जरी आपल्या आलं तरी आपण त्यातून आपल्या जीवनाची धन्यता मानू शकतो आणि आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. त्यामुळे ही नगर प्रदक्षिणा अतिशय सुंदर आहे. प्रत्येकाने वैयक्तिक तरी इतर कधी वेळी तुम्हाला वेळ भेटला तर एकट्याने येऊन हे सगळं अनुभवायला पाहिजे. पण याच्याकरता महाराजांची जेवढी चरित्र आहेत 5-6 जुने लेखक आहेत त्या काळामध्ये लिहिलेले. पी.के. फडके आहे, किंजवडेकर शास्त्री आहे, वामोरीकर आहेत, अशी 5-6 चरित्र आहेत. ती जुनी चरित्र जर वाचली तर महाराजांच्या सगळ्या कथा तुम्हाला त्या स्पॉटला गेल्यानंतर की खंडोबा मंदिरात महाराज गेले तर तिथं कुठं बसले होते, त्या सकू नावाची भक्त कशी भेटली, महाराजांनी तिला विचारलं साधू चरणदासांनी पाठवलं का तुला, तर ती कथा ती महाराजांनी तिला पांढरा दगड जो असतो चुनखडे तो मारून फेकला आणि बाई तुझं हे दुःख डोंगरा एवढं आहे, हा दगड ओळून लाव, तुझं दुःख दूर होईल आणि तिचा पृष्ठभाग दूर झाला. अशा जे काही घटना आहे, उदाहरण मी तुम्हाला एक दिलं की अशा घटना जर तिथे जाऊन आपल्याला स्मरण झालं तर खऱ्या अर्थानं आपण अक्कलकोट स्वामींचं स्मरण केलं. आणि ह्या आपल्या गुरु परंपरेमध्ये जी आपल्याला एक महान सिद्ध गुरुपरंपरा स्वामी सखांच्या म्हणजे ब्रह्मावधूत स्वामींच्या निमित्ताने मिळालेली आहे. आणि आपलं भाग्य आहे की या परंपरेत आपण चालतो आहोत. या महामार्गावरचं या गुरुमार्गावरचं आपण एक पदयात्री, एक पदपथी, एक भक्त म्हणून, गुरुभक्त म्हणून यात सामील झालो. आपल्याला चालायला भेटतंय, आपण त्यात सहभाग घेतोय. प्रॅक्टिकल बी प्रॅक्टिकल स्वामी सखांच्या या संप्रदायामध्ये समर्थवाडीच्या बी प्रॅक्टिकलला फार महत्व आहे. तुम्ही प्रॅक्टिकल केलं पाहिजे. नाही तर असे कितीतरी लोक येतात आणि जातात अक्कलकोटात, यांना फक्त समाधी मठ आणि वटवृक्ष ह्याच्या पलीकडे काही माहित नाही. पण स्वामींनी आपल्याला जवळजवळ 32-33 ठिकाणं आहेत, ती सुंदर सगळी दाखवलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपण सगळं आपलं योगदान दिलेलं आहे बऱ्यापैकी. आणि आपण ही सगळी उपासनेतून ह्या सगळ्या जागा आपल्या स्मरणात आणतो आणि आपल्या जीवनाचं धन्यता करतो. असा हा परिक्रमेचा दिवस. नमस्कार. धन्यवाद. छान.